कुरू एकल महिला संघटनेच्या निमित्तानं आज या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न होत आहेत। या कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेणापूर तहसीलच्या पुरवठा सहाय्यक अधिकारी सन्माननीय प्रतीक्षाताई लांडगे मॅडम। खरं पाहिलं तर पाहुणे प्रतीक्षा करायला लावतात, परंतु प्रतीक्षाताईंनी प्रतीक्षा करायला लावली नाही, त्याबद्दल टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। दुसरे पाहुणे या ठिकाणी मामडगे सर जे की आमच्या शाळेचे प्राचार्य आहेत ते उपस्थित होते, त्यांनी आपल्याला सुंदर मार्गदर्शन केलं। जिल्हा परिषद पतसंस्थेचे चेअरमन पडिले सर या ठिकाणी उपस्थित होते आणि या सुंदरशा कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या भगिनी मावी मजा मॅडम उपस्थित आहेत आणि एकदा मी त्यांचा कपडे बनवण्याचा जो व्हिडिओ आहे म्हणजे गणवेश बनविण्याचा तो केला होता आणि तो माझ्या चॅनलवरती टाकला होता। लांडगे मॅडम माझं एक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल ज्ञानदीप श्रीराम नावाचं, आणि जवळपास 1000 लोकांनी तो व्हिडिओ पाहिला होता आणि तो सर्वांना खूप आवडला होता। त्याच्यानंतर आचार्यताई आमच्या भगिनी आहेत, या ठिकाणी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करत असताना मॅडमनी खूप छान माहिती सांगितली, आता साहेबांनी सुद्धा खूप छान माहिती सांगितली। आणि आणखीन एक तुम्हाला असं वाटलं असेल, गेल्या वर्षी पण मी आलो होतो, त्याचं कारण असं की आलुरे मॅडम जे आहेत ते आमच्या मानलेल्या भगिनी आहेत आणि बहिणीच्या कार्यक्रमाला भावानी जायचं असतं, त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो। आणि एक सांगू, आपण भारत माता की जय म्हणतो, वंदे मातरम म्हणतो, जय कोणाचा होतो तर मातेचा होतो आणि तुम्ही सगळ्या या भारत माता आहात। आता या ठिकाणी गोडाळच्या आमच्या भगिनींनी एक सुंदर असं गाणं म्हटलं, मला एवढं आवडलं ना, कारण तुमच्यामध्ये एवढे छान छान कलाकार आहेत। आता सूत्रसंचालन करत असताना त्यांनी सांगितलं की एकदा तरी आपल्याला खेळायला मिळालं पाहिजे, बरोबर आहे। लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार। आपल्यालाही वाटतं लहानपण व्हावं, मोठं झाल्यानंतर वाटतं की देवा लहानपण दे आम्हाला। आता तुम्ही सर्वजण काही इथं आजी आल्यात, त्या बघायला आल्या असतील, काही महिला आहेत त्या बघायला आल्या असतील, तर तुम्हालाही वाटतं की आपण आणखीन लहान व्हावं। शाळेच्या वेळामध्ये आपण खेळतो, पण नंतर कधी कबड्डी खेळले नाही खेळली। कबड्डीचं एक महत्त्व आहे मॅडम, कबड्डीमध्ये जे 7 खेळाडू असतात ना ते एकमेकाच्या विचारानं समोरच्याला पराभूत करत असतात, बरोबर आहे। म्हणजे कबड्डीच्या खेळामधून संघ भावना येते आणि या बचत गटाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून सुद्धा हीच एकीची भावना येते। आणि मी तर असं म्हणेल की आपण आज महिला म्हणून तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये मागं नाहीये। तुम्हाला माहिती आहे, एक अरुणिमा सीना नावाची महिला होती, ती खेळाडू होती। रेल्वेने एके दिवशी येत असताना तिला कोणतरी खाली ढकलल्यानंतर तिचे दोन्ही पाय गेल्यानंतर बराच काळ दवाखान्यामध्ये राहिल्यानंतर ती रडत होती, आता मी कशी खेळणार। पण तिच्यामध्ये एवढी जिद्द होती, कृत्रिम पाय तिला बसवला गेला आणि मग तिने असं ठरवली की मी जरी महिला असेल, जरी मी अपंग असेल, तरी असं काहीतरी करून दाखवेन की सगळ्यांनी माझं कौतुक केलं पाहिजे। त्याने बचेंद्री पाल यांच्याकडे गेली, जे की प्रशिक्षक होते, त्यांना म्हणाले की मला एव्हरेस्ट सर करायचंय, माउंट एव्हरेस्ट। ते म्हणले तुला तर पाय नाहीये, तू अपंग आहे, तू कसं जाणार तिथं। तर ती म्हणले नाही मी जाणार, मला ट्रेनिंग द्या। त्यांनी ट्रेनिंग दिला आणि एक दिवस असा आला की ती वरती गेली माउंट एव्हरेस्ट वरती, आणि त्यावेळेस तिने सांगितलं होतं रतन टाटाला की मी वरती जाते, वरती जाऊन मी भारताचा ध्वज फडकवणार आहे, पण ज्यावेळेस मी खाली येईल त्यावेळेस माझ्या स्वागताला तुम्ही असलं पाहिजे। रतन टाटानी सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून तिच्या स्वागतासाठी थांबले होते। तिने भारताचा ध्वज वरी फडकावला आणि पुन्हा ती खाली आली। तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रांतामध्ये तुम्ही जिथं काम करताय तिथं तुम्हाला ते काम केलं पाहिजे जे की अरुणिमा सिन्हानं केलं, बरोबर आहे। आणि आता सांगत असताना ताईने आणखीन एक सांगितलं की आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे, महिलांना तेवढेसे अधिकार नाहीत। आणि खरं सांगू का, तुम्ही सगळे आई आहात किंवा आई होणार आहात, बरोबर आहे, आणि आईचं दुःखच वेगळं असतं, परंतु तुम्ही असे पुढचे संतती अशी निर्माण करा की त्यांनी तुमचा मान सन्मान केला पाहिजे, त्यांनी तुमच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे आणि स्त्रियांना मान सन्मान दिला पाहिजे। आता सर बोलत असताना सांगितले होते जागतिक महिला दिन का साजरा केला जातो, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती महिला एकत्र आल्या, आम्हाला समान काम समान वेतन द्या,
दुसरी मागणी आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना भारतामध्ये अगोदरच तो अधिकार दिला आणि त्या दृष्टीनं या भारताला पुरोगामी भारत असं आपण म्हणतो. बरोबर आहे. तर भगिनींनो, मला एक सांगायचं आहे, आई आणि वडील ज्यावेळेस आपण दोघांकडे बघतो, वडिलांकडे अधिकार असतात परंतु आईकडे नसते. आई सतत दुःख ती झेलत असते. त्याच्यामुळे आईबद्दलची एक कविता मी सादर करतो आणि मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. माझा लोखंडी झुला तुझा हात परीस, माझा लोखंडी झुला हात परीस लागता, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. म्हणजे आईचा हात पाण्याला लागल्यानंतर झुला सोन्याचा झाला. तू मधाळ मधाची गोडी, तू मायेची सावली, चूल पेटली पेटली तुझ्या नशिबी सदा गहोळी. कुण्या येड्या सटवाईन तुझं करम लेवल, तुझं जगन मरण चार भिंतीत चिनला. म्हणजे आपलं कर्म सटवाई लिहिते असं मानतात. कर्म तर आपणच लिहित असतो आणि त्यामुळे तुझं कर्म असं कसं लिहिलं. कुण्या येड्या सटवाईन तुझं करम लेवाला, तुझं जगन मरण चार भिंतीत चिनला. टाक टाकून गेली नव्हती तिला लाज, घरादाराच सार सार तिच्या डोईवरी ओझा. सटवाईला विचारीन जाब काय दुश्मनी होती, दिली साऱ्यांना आजादी माय गुलामीत होती. खूप सोसले तू आई मिळो तुला नवी वाट, खूप सोसले तू आई मिळो तुला नवी वाट. व्हावी तुझ्याच नावान माझ्या जीवनाची पाठ. तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामान पुसावा, तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामान पुसावा. आन उद्याचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा. तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामान पुसावा, आन उद्याचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलावलं, तुमच्याशी सुसंवाद साधण्याची संधी दिली आणि जेवढी होईल सेवा करण्याची तेवढा आम्ही प्रयत्न करेन. शाळेतर्फे जे काही लागेल ते आपणास पुरवलं जाईल एवढंच मी या ठिकाणी शब्द देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.